नवी मुंबईतील पोलीस दलातील पोलीस आयुक्त, सह आयुक्त आणि उपायुक्तांची बदली ही न झाल्यानं खळबळ माजली आहे। पोलीस उपायुक्त अमित काळे हे गेल्या 40 महिन्यांपासून कार्यरत आहेत, तर पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेंना देखील नवी मुंबई पोलीस दलात 3.5 वर्ष पूर्ण झाली आहेत, तरी सुद्धा त्यांची बदली ही झालेली नाही। सह पोलीस आयुक्त दीपक साकोरे हे याच ठिकाणी प्रमोशन नंतरही नियुक्त झाल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या। अमित काळे हे वादग्रस्त अधिकारी ठरलेले आहेत, तर पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेंच्या ऑर्डरली सुनील पोतेकर यामुळे ते चर्चेत आले। सह पोलीस आयुक्त दीपक साकोरेंची पत्नी मंत्रिमंडळात मंत्री आहे, त्यामुळे त्यांची बदली झाली नसल्याची चर्चा सर्वत्र आहे। नवी मुंबई पोलीस दलातील पोलीस पालकमंत्र्यांना विश्वासात घेत नाहीत अशी माहिती सुद्धा समोर आलेली आहे। मिलिंद भारंबे पोलीस आयुक्त 15 डिसेंबर 2022 ला मिलिंद भारंबेंची नियुक्ती झाली। पोलीस आयुक्तपदी मिलिंद भारंबेंची नियुक्ती आहे। नियुक्तीला 3 वर्ष 5 महिने 6 दिवस पूर्ण आहेत। मिलिंद भारंबेंना देखील नवी मुंबई पोलीस दलात 3.5 वर्ष पूर्ण आहेत। मिलिंद भारंबेंची अजून बदली का नाही हा मुद्दा आहे। दीपक साकोरे यांची एप्रिल 2023 मध्ये नियुक्ती आहे। अप्पर पोलीस आयुक्त म्हणून साकोरेंची नियुक्ती आहे। अप्पर पोलीस आयुक्तपदी 3 वर्ष 1 महिना कार्यरत आहेत। सह पोलीस आयुक्त म्हणून पुन्हा नवी मुंबईतच कार्यरत दीपक साकोरे यांची देखील अजून बदली का नाही ही चर्चा आहे। तिसरं नाव अमित काळे यांची नोव्हेंबर 2022 मध्ये नियुक्ती झाली। 42 महिने नवी मुंबईत कार्यरत आहेत, म्हणजे 3 वर्षाहून अधिक काळ। उपायुक्त म्हणून त्यांची नियुक्ती, उपायुक्तांची बदली न झाल्यानं खळबळ माजली आहे। त्यामुळे अमित काळे यांची अजून बदली का नाही हा मुद्दा उपस्थित होतोय। या सगळ्याविषयी काही वेळापूर्वी आम्ही विजय वडेट्टीवार यांच्याशी संवाद साधला, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ऐकूया आपण। नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध धंदे आणि त्यातून होणारी वसुली, आता ही वसुली प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे। ती कुठपर्यंत जाते आहे हे बिना पुराव्यानं बोलणं कठीण आहे, पण नवी मुंबईमध्ये दर महिन्याला किमान 25 कोटी रुपये उकळले जातात। ते पैसे कोणाच्या खिशात जातात, किती लोक वाटून घेतात, हे जर गव्हर्नमेंटने एखादी मला वाटतं कमिटी नेमून या सगळ्यांचं जर हप्ते वसुली होणारे धंद्याची जर गोळाबेरीज केली तर आकडा प्रचंड मोठा होईल। म्हणजे वर्षाला 250-300 कोटी रुपये वसूल केले जातात। हे आता मोकळं मैदानच आहे ते नवी मुंबई, म्हणजे गुन्हेगारांसाठी, अवैध धंद्यांसाठी, डान्स बारसाठी, गुटख्यासाठी, ड्रग्ससाठी सगळे खुलेआम चाललेलं आहे। तर त्यात हप्ते घेणं आणि त्याला मुकसंमती देणं एवढंच काय ते सगळं चाललेलं आहे। राहिला बदलीचा विषय, प्रशासकीय बदली होत असताना, त्याला उद्योग असताना एखाद्याला एक अधिकाऱ्याला आपण चांगला अधिकारी म्हणून 6 महिन्याची मुदतवाढ देतो, पण सर्व तिकडच्या लोकांना मुदतवाढ देणं, तर यामध्ये 100% सांगतो की स्थानिक नेते यांचा आशीर्वाद असल्याशिवाय, आता मोठे नेते स्थानिक आहेत त्यांचा आशीर्वाद आहे, स्थानिक नेत्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय या सगळे प्रकार घडत नाहीत असं वडेट्टीवार म्हणतात। या सगळ्याविषयी बोलण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, या तिघांची बदली का नाही हा सवाल तर कायम आहे। आता तर असं देखील कळतंय की पालकमंत्र्यांना सुद्धा हे तिघं जुमानत नाहीत अशी बातमी समोर आलेली आहे। तर तिथं वडेट्टीवार म्हणतात स्थानिक नेत्यांचा वरदहस्त आहे, नेमकं काय कारण आहे? खरं तर बदलीचा जो क्रायटेरिया असतो या तिन्ही अधिकाऱ्यांनी ओलांडलेला आहे। तिन्ही अधिकारी 3 वर्षापेक्षा अधिकचा काल जो आहे तो नवी मुंबईमध्येच घालवल्यात। खरं तर नवी मुंबईमध्ये यांना का राहायचा हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। नवी मुंबई
पोलीस आयुक्तालयामध्ये ज्या पद्धती चंद्रशेखर भांगे यांच्याशी पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। तांत्रिक कारणामुळे त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाहीये, संपर्क त्यांचा तुटलेला आहे। तर पोलीस आयुक्त मिलिंद बारंबे यांच्या ऑर्डरली सुनील पोतेकरमुळे ते चर्चेत आलेले होते। अधिक माहिती आपण घेतोय चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, तुमचा मुद्दा पूर्ण करा। लागू खरं तर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये ज्या पद्धतीने बेकायदेशीर व्यवसाय सुरू असतात, त्याचबरोबर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये सर्वप्रथम ज्या डान्स बारचा विषय तो लोकशाहीनं अनेक दिवसापासून लावून धरलेला आहे। परंतु हे जे अधिकारी आहेत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये काम करणारे, त्या अधिकाऱ्यांचे जे प्रमुख अधिकारी आहेत, आयुक्त आहेत, तर त्यांची बदली होणं अपेक्षित आहे। कारण त्याचा जो कालावधी आहे तो पूर्ण झालेला आहे। 3 वर्षाचा पुढे कालावधी त्यांचा गेलेला आहे। त्याच्या खालोखाल जे नवी मुंबईमध्ये अप्पर पोलीस आयुक्त म्हणून काम करत होते ते दीपक ठाकोरे, त्यांना खरं तर त्याच ठिकाणी प्रमोशन देणं हे कितपत खरं तर लोकांचा चर्चेचा विषय झालेला आहे। आणि दीपक ठाकोरे यांच्या ज्या पत्नी आहेत ते राज्य मंत्रिमंडळामध्ये मंत्री असतात खरं तर समोर आलेला आहे आणि आहेत त्या मंत्री। आणि तिसरं जे नाव आहे जे की अमित काळे, खरं तर अमित काळे हे वादग्रस्त अधिकारी ठरलेले आहेत। अमित काळे यांच्या विरोधामध्ये खरं तर मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयामध्ये अनेक चौकशा सुरू असल्याची माहिती आहे। आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं अमित काळे यांची जी कार्यपद्धती राहिलेली आहे ती खरंच अत्यंत वादग्रस्त राहिलेली म्हणावं लागेल। आणि सगळ्यात महत्वाचं लागू मी तुम्हाला ठिकाणी नमूद करतो की पोलीस आयुक्तांचे जे ऑर्डरली आहेत सुनील पोतेकर हे फार महत्वाचं नाव आहे। आणि सुनील पोतेकर हे जी व्यक्ती आहे ती खरं तर पोलीस हवालदार पदावरची व्यक्ती आहे। तर सुनील पोतेकरांची जी नियुक्ती आहे ती मुंबई पोलीस दलामध्ये आहे। परंतु पोलीस आयुक्त मिलिंद बारंबे यांच्याबरोबर काम करण्याचा त्यांचा जो दांडगा अनुभव आहे तो खरं तर म्हणावा लागला। कारण ते नवी मुंबई पोलीस आयुक्तांमध्ये ऑर्डरली म्हणून काम करतात, पोलीस आयुक्तांचे ते ऑर्डरली म्हणून काम करतात। ऑर्डरलीचं खरं तर काम हे कोणत्या स्वरूपात असतं आपणास माहित आहे। ऑर्डरली ज्या पद्धतीनं पोलीस अधिकाऱ्यांची हकीरदारी करत असतो, हा जो ऑर्डरली आहे तो पोलीस आयुक्त जे आहेत मिलिंद बारंबे यांच्या सगळ्या वरिष्ठ बैठकीमध्ये असल्याची माहिती समोर येते। आणि ऑर्डरली सुनील पोतेकर जो आहे तो सुनील पोतेकरच्या माध्यमातूनच या सगळा जो नवी मुंबईचा जो पोलीस आयुक्तालय आहे तो त्याचा कारभार चालतो अशी सुद्धा या ठिकाणी काही नागरिकांचं मत आहे। तर सुनील पोतेकरांची चौकशी झाली पाहिजे, कारण सुनील पोतेकर हे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत कसे काय उपस्थित राहू शकतात। त्याचबरोबर सुनील पोतेकर जे आहेत ऑर्डरली असताना बदल्याच्या प्रक्रियेमध्ये ते ढवळाढवळ करत असल्याची माहिती आहे। त्याचबरोबर सुनील पोतेकर यांची जी नियुक्ती आहे ती मुंबईची आहे, नवी मुंबईमध्ये काम करतात। या सगळा जो नवी मुंबईचा जो प्रकार आहे तो खरं तर पोलीस आयुक्त मिलिंद बारंबे आता जे सहआयुक्त झाले त्यांनी पूर्वीचे जे अप्पर आयुक्त होते ते दीपक ठाकोरे आणि अमित काळे यांच्या सगळ्या कारभारावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे। कारण यांचा जे कारभार आहे तो खरंच कुठेतरी संशयास्पद आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे। आणि सगळे जे अधिकारी आहेत यांचा कालावधी संपलेला आहे तरी सुद्धा यांचा कालावधी वाढवून यांना भेटतं, तर या पाठीमागे कोण आहे याची सुद्धा चौकशी होणं आवश्यक आहे। अगदी चंद्रशेखर, आता हे सगळे मुद्दे समोर आल्यानंतर या सगळ्याविषयी चर्चा सुरू होत असतील। या सगळ्या दरम्यान नवी मुंबईतल्या स्थानिक लोकप्रतिनिधी असू दे किंवा नवी मुंबईकर यांच्याकडून या सगळ्या संदर्भात काय कुजबूज सुरू झालेली आहे? कारण जसा तुम्ही देखील मगाशी उल्लेख केला की नागरिकांकडून या तीनही अधिकाऱ्यांच्या प्रचंड तक्रारी होत्या। खरं तर हे अधिकारी जे आहेत ज्या पद्धतीने यांची कामकाजाची पद्धत आहे ती खरं तर संशयास्पद आहे। कारण हे तिन्ही अधिकारी पालकमंत्री जे आहेत गणेश नाईक यांना विश्वासात घेत नसल्याची सुद्धा एक सूत्राची माहिती आहे। आणि हे जे तिन्ही अधिकारी आहेत त्यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे आणि ते वेगळ्या पद्धतीची कार्यपद्धती ते खरं तर पोलीस दलामध्ये राबवतात का असं म्हणावं लागेल। कारण जी क्रायटेरिया आहे 2 वर्षाचा तो 2 वर्षाचा क्रायटेरियांचा पूर्ण झाला तर 3-3.5 वर्ष यांना आता झालेली आहेत, तर त्यांची तात्काळ बदली होणं अपेक्षित आहे।
मुद्दा क्रमांक 1 तुम्हाला महत्वाचा सांगतो की जे डान्स बार आहेत, लोकशाहीनं वारंवार या डान्स बारच्या विरोधात बातमी दाखवली होती. हे डान्स बार जे आहेत ते फक्त चोरून चालू असल्याची सुद्धा आता माहिती समोर येत आहे. कारण दुसरी जी बाजू आहे, नवी मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं रॉकेल, पेट्रोल, डिझेल जे याची सुद्धा पाईपलाईनच्या माध्यमातून चोरी होत असल्याची माहिती आहे. आणि विदेशातून येणारी ज्या चीजवस्तू आहेत, ज्या नावाशिवाय इथल्या बंदरावरती येत असतात, त्या बंदरातील चीजवस्तू एका बाजूला काढल्या जातात आणि तितक्याच वजनाचं दगड त्या सगळ्या कंटेनरमध्ये ठेवलं जातं. अशी एक चोरीची पद्धत आहे. तर या सगळ्याचा सुद्धा आणि या अधिकाऱ्यांचा सुद्धा काय संबंध आहे का, हे खरं पाहणं महत्वाचं असणार आहे. लागू अगदी चंद्रशेखर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.